सध्या पनवेलमधील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे। त्यातच काही वाहन चालक आपले वाहन नो पार्किंग किंवा गर्दीच्या ठिकाणी पार्क करतात। अशातच त्यांना टोचन व्हॅनच्या कारवाईला सामोरे जावे लागते। पण ही टोचन व्हॅन सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे। या व्हॅनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक पोलिसांनाही नागरिकांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागत आहे। ही काम करणारी मुलं पोलीस विभागातली तर नाहीच, पण यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र देखील नसताना ही मुले नागरिकांशी दमदाटी करत असल्याचे बहुतेक वेळा पाहायला मिळतं। या टोचन व्हॅनवर काम करणाऱ्या मुलांनी शुक्रवारी पनवेलमधील नामचीन डॉक्टर पटेल यांच्याशी धक्काबुक्की व शिवीगाळ केली। पार्किंग मधील गाडी 5 मिनिटात काढण्यास सांगतो असे नम्रपणे सांगणाऱ्या डॉक्टर पटेलांशी अरेरावी सुरू केली। झालेला प्रकार समजतात मनसेचे काही कार्यकर्ते डॉक्टरांना आरटीओ कार्यालयात घेऊन गेले व त्या कर्मचाऱ्यांना समज दिली। त्यानंतर कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांशी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली। या पूर्ण घटनेनंतर टोचन व्हॅनवरील कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांनी अंकुश लावण्याच्या मागणीला जोर पकडत आहे। तसेच डॉक्टर पटेल यांनी सुद्धा सांगितले की या मुलांना शिस्त लावली पाहिजे की कसे वागावे, नाहीतर नागरिकांच्या आक्रोशाला अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागेल। टोईंगची गाडी आली, काही हॉस्पिटलच्या बाहेर पडलेल्या मोटरसायकल्सला नेऊन उचलल्या। त्यात हॉस्पिटलला व्हिजिट देण्यासाठी आलेल्या 2 डॉक्टरांच्या गाड्या होत्या। तर मला ते कळवण्यात आलं म्हणून मी बाहेर गेलो आणि त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा त्या 2 गाड्या डॉक्टरांच्या आहेत आणि इमर्जन्सी व्हिजिटसाठी आल्या आहेत, तर त्या 2 गाड्या सोडा, कारण हॉस्पिटलचं आता थोडंसं आपलं रिपेअरिंगचं काम चालू आहे, त्याच्यामुळे थोडी जागा आपल्याकडे कमी पडली। तर ते इन्स्पेक्टर जे होते त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर सॉरी, मी ती गाडी तुम्हाला परत देऊ इच्छितो। पण त्यांच्याबरोबर जी टोईंग करणारी पोरं होती त्यांनी शिव्यागाळ्या सुरू केल्या आणि मी त्यांना सांगितलं सुद्धा की आम्ही प्रेमाने वागतो, तुम्हाला सांगतो, तर तुम्ही आणि सभ्य भाषा वापरा, डॉक्टरांशी तुम्ही बोलता, आम्ही तुमच्या लेखनावरती बोलू शकत नाही। पण त्यांनी इतकी असभ्य रीतीने शिवाय दिल्या तर आम्हाला ते खूप वाईट वाटलं। आता ऑफकोर्स आम्ही तुमच्या कामामध्ये कुठल्या प्रकारचा अडथळा निर्माण करू इच्छित नाही, पण पनवेलचे रोड व्यवस्थित व्हायला पाहिजे, पार्किंग व्यवस्थित व्हायला पाहिजे, सुखसोयी सगळ्या सदस्यांना मिळायला पाहिजे, त्यासाठी फक्त ही एक रिक्वेस्ट होती। तर आम्ही फक्त हेच प्रोटेस्ट केलं की जी माणसं टोईंग करतात त्यांना कुठेतरी त्यांना ते शिक्षण देणं गरजेचं आहे की हाऊ टू बिहेव विथ अ पर्सन। आणि एखादा माणूस जर तुम्हाला येऊन सांगतो की बाबा ही इमर्जन्सी हॉस्पिटल आहे, आज एखादी इमर्जन्सी आली तर ते बघत नाही कुठे आपण गाडी पार्क करतो। पेशंटला पोटात दुखत असेल किंवा काही जोरात ताप आला असेल तर इमिजिएटली पहिले पेशंटला आतमध्ये आणतात आणि जेव्हा आपण जाऊन सांगतो की बाबा हा पर्टिक्युलर रिझनसाठी काहीतरी करण्यात आलं तर दे शुड कन्सिडर। आमचं म्हणणं आहे की आम्ही काय जाणून अडथळा निर्माण करतो किंवा आम्हाला असं वाटतं की लोकांना त्रास व्हावा म्हणून आम्ही पार्किंग करायला लावतो, तसं नाही आहे। पण त्यांनी माफी मागितली, सगळी गोष्ट मान्य, त्यांनी सांगितलं की ह्या मुलाला आम्ही रेस्टिगेट करू, त्यांनी सांगितलं। आता आम्हाला असं वाटत नाही आहे, कारण एक मुलगा यंग आहे, त्याला काही मजबुरी असेल म्हणून ही काम करत असेल। सी वी डोंट वॉन्ट टू अफेक्ट हिज कॅरियर और हिज अर्निंग, डे टू डे अर्निंग। सुशिक्षित नसेल, एखादा तुला दुसऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज नसतील म्हणून तो काम करत असेल, शिक्षा मिळावी म्हणून आमचा हा कुठल्याही प्रकारचा उद्देश नाही आहे। पण आमचं त्यांना एकच म्हणणं आहे की जी काही पोरं आहेत, जी गाडी उचलतात, मेहनतीचं काम करतात, पण त्यांना कुठेतरी लोकांशी कसं वागावं ह्याबद्दल त्यांना निदान ते तेवढं तरी शिकवायला पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा।